प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडूंनी विविध विषयांवरून सरकारवरती संताप व्यक्त केलाय। सरकारनं शेतकऱ्यांना भगवा, हिरवा आणि निळ्या रंगामध्ये वाटलं अशी टीका कडूंनी केली आहे। तर शरद जोशींना आंबेडकरांना पाडलं, मला देखील पाडलं असं कडू म्हणाले। तसंच शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला कापा असा संताप त्यांनी व्यक्त केलेला आहे। कर्जमाफी केली नाही तर नेपाळ होईल अशी भीती देखील बच्चू कडूंनी व्यक्त केली आहे। मी कुठल्या जातीवर बोलत नाही, मी जातीसाठी बोलायला आलोय नाही। कुठल्याही धर्माचे राहा, कुठल्याही जातीचे राहा, पण शेतकरी म्हणून काही राहता येईल का रे तुम्हाला? शेतकरी म्हणून जगता येईल का? शेतकरी म्हणून लढता येईल का तुम्हाला कधी? तर त्याच जातीत हो त्याचा, ह्या त्याचा, याचा निळा, त्याचा भगवा, याचा हिरवा, याचा पिवळा, पण हे लक्षात का घेत नाही? हे सगळे निळे, पिवळे, पांढरे काय असं हे आमच्या कापसापासून बनते, आणि तो कापूस मला बाप शेतकरी पिकवते रे। शरद जोशीनं जीवाचं रान केलं, विठ्ठलराव माहित आहे। मी ते कोणत्या जातीच्या याच्यावर जाणार नाही, पण प्रामुख्यानं काम केलं का नाही केलं? स्वतः शेती केली, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, राख रांगोळी झाली, पत्नीनं आत्महत्या केली, आणि हिंगणघाट मध्ये तुम्हीच पाडले शरद जोशी। वामनराव चटपले पाडले, राजू शेट्टीले पाडलं, मलाही पाडलं, शेतकऱ्यांनाच पाडलं, कारण जातीत बसलो नाही मी। बाबासाहेब आंबेडकरला पाडलं ना आपण। एवढा मोठा विज्ञान माणूस या भारतात पडतं कसा? नाक घासून माफी मागितली पाहिजे, ही अवस्था आहे आमची। सगळे शांत रे, आत्महत्या करून म्हणते लागाय लावलं। अरे तू मरापेक्षा एखाद्याने मारून टाक ना, एखादा आमदार जरी कापला ना, आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही, पण हे जातं मरतय। जाऊन बसलं जरी का नाही, आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायचं, कपडेच ठेवायचे नाही, आणि सहाच्या घराच्या समोरून जाऊन मुताचं। काय फरक आहे? मेल्यापेक्षा परवडत नाही का हे?